ठिकाणी केलेलं आहे। गणपती बाप्पाची स्थापना करून गणपती बाप्पासाठी जयघोष करत गणपती बाप्पाच्या नावाने दान धर्म या ठिकाणी होतोय, गणपती बाप्पाच्या नावाने कीर्तन होतं, यालाही भाग्य लागतं बाबा। आणि मला असं वाटतं जेव्हा जेव्हा तुम्ही देवासाठी काही करताना तेव्हा सेवा फक्त अंतःकरणातून करावं, देव कधी काही कमी पडून देणार नाही। आज मंडळ मोठ्या उत्साहात अंतःकरणापासून करते म्हणून कशाची कमी नाही। आणि आपल्या बाप्पांचा गणपती बाप्पाचा जर विचार केला तर गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत मानलं जातं। 10 दिवस गणपती बाप्पाची आपण स्थापना करतो, 10 दिवस गणपती बाप्पा आपल्यामध्ये विराजमान असतात। पण ऐका, आपण लेकरं गणपती बाप्पाची देवा स्थापना करतो, गणपती बाप्पांना जेव्हा मूर्ती स्वरूपात विराजमान करतो, पहिल्या दिवसापासून ते 10 दिवसापर्यंत 10व्या दिवसापर्यंत 10 दिवस गणपती तुमच्या आमच्यामध्ये असतात, गणपती बाप्पा तुमच्या आमच्यामध्ये असतात। पण आपल्याला कधी वाटत नाही ती मूर्ती आपल्या समोर आहे। साक्षात पार्वतीचा लेक, महादेवाचा लेक म्हणजे आपले गणपती बाप्पा आपल्या समोर साक्षात आलेत। लेकराचा भार वाहण्याकरता, जगाचा भार वाहण्याकरता, जगाला अफाट प्रेम देण्याकरता बुद्धीचं दैवत म्हणजे आपले गणपती बाप्पा आपल्या समोर आलेत। आपल्याला वाटतं 10 दिवस मनाभावापासून आपण सेवा करतो। आणि ऐका, गणपती बाप्पा सगळीकडे जागोजागी असतात, पण 10 दिवस जेव्हा आपण गणपती बाप्पा बसवतो तेव्हा 10 दिवस म्हणा, त्या 10 दिवसात आपला गणपती बाप्पावरती एवढा जीव जडलेला असतो, एवढं प्रेम गणपती बाप्पावर झालेलं असतं। ऐका, त्या मूर्तीवरच एवढं प्रेम झालेलं असतं की 10 दिवसानंतर जेव्हा आपण गणेश विसर्जन करतो, 10 दिवसानंतर जेव्हा आपले गणपती बाप्पा त्यांच्या गावाला जातात ना, तेव्हा नकळत तुमच्या आमच्या डोळ्यामध्ये पाणी येतं, रडू येतं आपल्याला। आणि त्या क्षणी वाटतं की बाप्पाची फक्त मूर्ती आमच्यामध्ये नव्हती तर साक्षात बाप्पा आमच्यामध्ये होते। कारण जेव्हा जेव्हा जीवनातली संकट आठवली, जीवनातले दुःख आठवले की त्या दुःखाच्या क्षणाला फक्त गणपती बाप्पाची मूर्ती समोर पाहिली तर सगळं दुःख नाहीच होत होतं। आज तेच गणपती बाप्पा विसर्जन करून आपल्या सगळ्यातून चालले, हे जेव्हा कळतं ना बाबा, नकळत आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं, कारण आपण लेकरं होऊन बाप्पाची सेवा केलेली असते। दुःख होतं आपल्याला बरोबर, पण मला एक वाटतं, बाप्पा कुठंही जात नाहीत। अहो, गणपती बाप्पाचं विसर्जन व्हावं असं होईल का कुठं? फक्त आपण मूर्तीचं विसर्जन करतो, बाप्पा तुमच्या आमच्यामध्येच असतात। बाप्पांचा आशीर्वाद कायम आपल्यामध्ये असतो बाबा, आणि आशीर्वाद राहावा, कारण त्यांच्या आशीर्वादाशिवाय काही होऊ शकत नाही, कारण त्यांच्या सत्तेनेच झाडाचं पान सुद्धा हलतं बाबा। म्हणून मला एक वाटतं, फक्त बाप्पांची सेवा करत राहा, जीवनात तुम्हा आम्हाला काहीच कमी पडणार नाही, कधीच काही कमी पडणार नाही। बुद्धीचं दैवत म्हणलं जातं। अजून सुद्धा तुमच्या लेकराला जर थोडी बुद्धी काही लोक लेकरांची कमकुवत असते, त्या लेकराला फक्त माझ्या ज्ञानोबरायांच्या पहिल्या अध्यायातील पहिल्या 5 ओव्या दररोज वाचायला लावल्या तर त्या लेकराच्या बुद्धीत सुद्धा फरक पडल्याशिवाय राहणार नाही किंवा या माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीच्या। म्हणून एक तरी ओवी अनुभवावी, फक्त लेकरांकडनं म्हणून घ्या गाड्या, लेकराच्या जीवनाचं सोनं होईल। आणि गणपती बाप्पा बुद्धीचं दैवत आहेत, पण पार्वतीचा लेक म्हणलं जातं। आणि तुम्हाला खरं सांगू, गणपती बाप्पाना आईचे जरा लाडके आहेत। आता मायबापाला काही पण म्हणा, मायबापाला सगळी लेकरं सारखी असतात। मायबाप काय म्हणतात, आम्हाला सगळी लेकरं सारखी असतात, पण काही पण म्हणा, एका लेकरावर जरा त्यांचा जास्त जीव असतो। कुठल्या? धाकट्या लेकरावर, छोट्या बारक्या लेकरावर। मला अनुभव चांगला आहे म्हणून मी सांगते, बारक्या लेकरं लय असतो। मोठ्याने चूक केली ना तिथं त्यांना खवळणार, तिथं मारणार, पण बारक्याने चूक केली, ओर माझं सोनं, ओर चुकलं, असू दे, जाऊ दे, सोडून बारक्याला मध्ये जवळ घेऊन समजवणार। मोठ्याने चुकले मात्र फटकाय बाबा, बारकं जरा लाडकं असतं। आता आपल्या पार्वती मातेला कार्तिक स्वामी काय, अशोक सुंदरी काय आणि गणपती बाप्पा काय सारखेच आहेत, पण जरा गणपती बाप्पा जास्त जीव आहे हो, कारण ते कसं आहे, छोटं आहे आणि छोट्या लेकरावर जरा जास्त जीव असतो। आणि म्हणून गणपती बाप्पाला आईच्या प्रेमाचं प्रतीक मानलं जातं, कारण पार्वती मातेच्या मळापासून गणपती बाप्पा तयार झाले, मळापासून तयार झाले। आणि म्हणून ऐका, गणपती बाप्पांनी त्याची जाणही राखली। गणपती बाप्पासारखं मायबापाची सेवा करणारं कुणी नाही। ऐका, सगळ्या देवाची सभा ठरली आणि देवाचा निर्णय झाला की सगळ्यामध्ये पूजेमध्ये जर सगळ्याला कुणाला अगोदर मान द्यायचा असेल, असं कोण आहे, असं कोण आहे ठरवायचं होतं। मग सगळे देव श्रेष्ठ आहेत, पण काय करायचं विचार करत होतं, म्हणे आपण स्पर्धा भरू। स्पर्धा भरवली, जो पृथ्वीला पहिल्यांदा प्रदक्षिणा मारून येईल त्याला पूजेचा पहिला मान दिला जाईल। मग आता कोण मारून येणार, ही बातमी कार्तिक स्वामी पर्यंत पोहोचली। कार्तिक स्वामी लगेच उड्डाण केलं, मयुरावर बसले बाबा। कार्तिक स्वामीचं वाहन मयूर आहे, मोर आहे, मोरा बसले उड्डाण केलं। आता गणपती बाप्पाचं वाहन काय, युटुकला पिटुकला उंदीर, आणि त्याच्यावर दिप्पाटच्या दिप्पाट गणपती बाप्पा बसले। आता उंदराला हालायलाच येणार, उंदीर म्हणला आज आपलं काही खरं,
आज आपला गणपती बाप्पा मोर्याच होतोय, आपलं काही खरं नाही म्हणे. आणि गणपती बाप्पा उंदराचे कान वाढायला लागले. उंदराचे कान बघा कसे असतात, उंदराचे कान वाढायला लागले. अरे बाबा चल आपल्याला जायचंय पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची. उंदीर मामा म्हणला देवा तुमचं मोदूक खाल्लेलं मला काही परवडत नाही म्हणे. तुम्ही सगळं देताय खरं, पण मला काय हे झेपत नाही, कारण गाडीपेक्षा मालकच मोठा झालाय. नाही नवा मोठा दिप्पाचा दिप्पाड किती अवघड आहे बाबा. आता उंदीर मामा म्हणले मला नाही जमायचं. मग मात्र गणपती बाप्पाला वाईट वाटलं आणि गणपती बाप्पानं उंदरावरून खाली उडी टाकावी आणि गणपती बाप्पाने एकदा फक्त महादेवाकडून पार्वती मातेकडे पाहावं आणि विचार करावा पृथ्वीला प्रदक्षिणा मारायची ना, पण या पृथ्वीच्या मोलापेक्षा सुद्धा श्रेष्ठ आपले मायबाप आहेत. या मायबापाला फेरी मारली तर काय बिघडतंय, म्हणून हात जोडले आणि पार्वती मातेला महादेवांना फेरी मारली. तिथल्या देवाने विचारावं काय करताय, पृथ्वीला प्रदक्षिणा मारायचे. गणपती बाप्पांनी सांगावं त्या पृथ्वीच्या मोलापेक्षा माझे मायबाप काय कमी आहेत का, तिच्यापेक्षा श्रेष्ठत्व ज्यांना आहे ते माझे मायबाप म्हणजे महादेव आणि पार्वती आहे, म्हणून मी त्यांना फेरी मारली. आणि ही बुद्धी कुणी पाहिली, देवांनी पाहिली. आणि तेव्हापासून बुद्धीचं दैवत गणपती बाप्पाला म्हणलं जातं आणि गणपती बाप्पाला सगळ्या पूजेचा मान त्या क्षणापासून दिला गेला. कारण गणपती बाप्पाला कळलं की मोल महत्व दुसऱ्या गोष्टीला दिल्यापेक्षा जन्मदात्या आई बापाला दिलं पाहिजे. हे कुणाला कळलं, गणपती बाप्पाला. म्हणून गणपती बाप्पा मायबापाच्या प्रेमाचं प्रतीक म्हणलं जातं, आईच्या प्रेमाचं. आईचं जरा लाडके आहेत, कारण आई बघा कशी असते. आई साधी भोळी असू द्या, आईला काही कळत नसू द्या, आईला काही कळत नाही, आई अडाणी, कुठं शिकलेली नाही, कुठं गेलेली नाही. पण ऐका, आईला हे जरी कळत नसलं तर लेकराला किती प्रेम द्यायचं आहे हे मात्र आईला चांगलं माहीत असतं बरं. म्हणून आईच्या प्रेमाचं प्रतीक कुणाला म्हणलं जातं, तर गणपती बाप्पाला म्हणलं जातं. म्हणून अशा आपल्या गणपती बाप्पाच्या उत्सवानिमित्त या ठिकाणी गोड असं कीर्तनाचं नियोजन आपल्या ग्रामस्थांनी या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून असणारे भैरवनाथ गणेश उत्सव मंडळ या ठिकाणी सुंदर असं नियोजन केले. आपल्या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. सांगायचं म्हणजे आपल्या कीर्तनानंतर सुंदर असं जेवायचं नियोजन आहे ना. तसं कीर्तन चालू झालेच पुऱ्याचा आवाज आला होता मला. सुंदर असं जेवणाचंही नियोजन केलेलं आहे. ज्यांनी अन्नदान या ठिकाणी केलेले गणपती बाप्पाच्या नावाने त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या. या ठिकाणी सुंदर अशी मृदुंगाची, गायनाची, टाळकाराची साथ देणारे सर्व असणारे मंडळी सगळ्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. गोड अशी सगळ्यांना साथ दिलेले माझ्यापेक्षा माझ्या आजोबा लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. आता सगळे माझ्या परिचयाचे आहेत, सगळ्याचं नाव घेणं मला शक्य नाही, म्हणून सगळ्याचे आभार. इथं ज्ञानोबा तुकोबांची लेकरं आहेत, काही काही तर अशी आहेत बाबा माझ्यावरती नातीसारखं लेकीसारखं जीव लावणारी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबा या ठिकाणी उपस्थित आहे. आधी करून असणारे संपूर्ण मंडळी या ठिकाणी. दुसरी गोष्ट, आपलं हे कीर्तन वर्षानुवर्ष प्रत्येक दिवशी पाहता यावे याच्याकरता सध्या यूट्यूबला ज्यांचं नाव जास्त गाजतंय असे असणारे ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल ज्यांचं आहे ते असणारे आमचे चैतन्य दादा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होऊ द्या. आता महिला मंडळ, तुम्ही चांगला कॅमेरामध्ये दिसला एवढं लक्षात ठेवा. ज्यांनी ज्यांनी डुलक्या मारल्या, ज्यांनी ज्यांनी शेजारणी सोबत गप्पा मारल्या, ज्यांनी ज्यांनी लक्ष देऊन कीर्तन ऐकलं, ज्यांनी ज्यांनी पदर घेतले, ते सगळे कॅमेऱ्यात रेकॉर्ड झालेले आहे. उद्या आता यूट्यूबला जायचं, ओम साई क्रिएशन यूट्यूबला नाव टाकायचं आणि बघायचं तुम्ही कसं दिसत होता. पण क्वालिटी आहे बरं का. तुम्ही किती जरी गोऱ्या नसल्या तर त्याच्यात गोऱ्याच दिसणार. पण चांगलं सुंदर असं या ठिकाणी ते सुद्धा आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत. आपले या ठिकाणी पुरुष मंडळ गुड आहेत. आधी करून तरुण मंडळ सुद्धा या ठिकाणी आहेत. तरुण मंडळींनी परमार्थाकडे येणं गरजेचं आहे, म्हणून त्यांचे आभार. आधी करून संपूर्ण मंडळी ज्यांच्यामुळे येण्याचा योग आला ते आमचे असणारे काळे काका, आपले गणेश मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आधी करून संपूर्ण मंडळी या ठिकाणी. जर यदा कदाचित मुखातून अपशब्द गेला असेल तर क्षमस्व. जे बरोबर असेल साधू संत समजून घ्या, जे चुकीचं माझे मला परत. या ठिकाणी झालेली सेवा गुरुवर्य सुळबाबा या ठिकाणी सुंदर अशी साऊंडची सिस्टीम ज्यांनी दिलेली आहे त्या सिस्टीम आल्या दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. आहेत का गेलं? हाय हा हा नाही दिसलं नाही म्हणून म्हणलं. नाही गेला जर असता का नाही संपला अजून, नका बंद करू. हां गेला जर असता का नाही तर सिस्टीम तिकीट घालूनच नेली असती. पण सुंदर सिस्टीम या ठिकाणी. आधी करून असणारे सर्व मंडळी. झालेली सेवा साधू संतांच्या गुरुवर्य सुळबाबा गुरु माझे वडील गणपती बाप्पाच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्ण विराम. तुकाराम 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 तुकाराम.
तुकाराम 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 तुकाराम